नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण मस्त अशी भरल्या कारल्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही भाजी अजिबात कडवट होणार नाही, त्यासाठी त्याचा मसालाही वेगळा आणि स्पेशल आहे। तर सगळ्यात आधी एकतर मी इथे छोटी छोटी कारली घेतलेली आहे। छोटी कारली नसतील तर नेहमीची मोठी कारली घ्या, फक्त त्याच्या फोडी करून घ्या 2-2 इंचाच्या तरी चालेल। आता काय करायचं, आता पुढे कारलं स्वच्छ एकतर धुवून घेतलंय, देठाकडचा पोर्शन काढून घ्यायचा, पोटाला अशी एक चीर द्यायची आणि हलकसं ओपन करून यातला जे बिया आहेत या काढून घ्यायच्या। सो जितकं शक्य असेल तितकं आतला जो गर आहे किंवा बियांचा पोर्शन आहे हा काढून घ्यायचा। चला, सगळी कारली अशी छान आतपर्यंत कट करून घेतलेली आणि त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये काय करायचं, चिमूटभर मीठ घ्यायचं आणि आतल्या बाजूने छान असं लावून घ्यायचं। यामुळे काय होतं ना, कारल्याला एकतर पाणी सुटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे साल आहे किंवा त्याचं जे कव्हर आहे त्यालाही चव लागते। अदरवाईज काय होतं ना, जे भरल्या भाज्या करतो त्याला जर असं मिठाचं कोटिंग नाही दिलं तर त्या कव्हरला किंवा आवरणाला हवी तशी चव नाही येत। आता हे माझ्याकडे आहे स्टीमरची प्लेट, यामध्ये ही सगळी कारली ठेवायची। स्टीमरमध्ये पाणी गरम केलेलं आहे, कढईत चाळणीत वाफवली तरी काही हरकत नाही। आता यामध्ये ही प्लेट ठेवायची आणि 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवर छानपैकी वाफवून घ्यायची, म्हणजे त्याचं आवरण आहे हे छान मऊसूत शिजलं जातं। चला, आता भरलं कारल्यासाठीचा मसाला तयार करूयात। यासाठी घेतलेत मी इथे 1 कप शेंगदाणे आणि शेंगदाणे छानपैकी लाल रंगावर किंवा खरपूस असे भाजून घ्यायचे। चला, शेंगदाणे छान भाजत आले की हे पॅनच्या हलकसं एका बाजूला करून घेऊयात आणि याच्या मधोमध घालूयात अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं। आता हेही भाजूयात। सुकं किसलेलं खोबरं पण छान भाजून झालंय। आता हे शेंगदाण्यासोबत मिक्स करूयात आणि पुन्हा पॅनच्या एक बाजूला 1 चमचाभर पांढरे तीळ घालूयात, जिरं घालायचं आणि हेही हलकसं भाजून घेऊयात। चला, तीळ मस्त भाजत आलेले आहेत, छान सोनेरी रंग आला। गॅस बंद करायचा। जिऱ्याचाही छान असा खमंग सुवास दरवळतोय जिरं भाजल्याचा। आता यामध्ये घालूयात लसूण पाकळ्या, आलं करूयात मिक्स आणि हे मिश्रण हलकसं थंड करूयात। चला तर मग हे सगळे भाजलेले जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। यामध्ये घालायचं 1 छोटंसं चिंचेचं बुटुक, त्याचसोबत गूळ 1 चमचाभर। यामुळे काय होतं ना, छान अशी आंबट गोड चव या मसाल्याला येते। त्याचसोबत यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आणि मसाले, संडे मसाला, बॅडगी मिरची। हलकीशी याची भरड काढून घ्यायची, एकदम पावडर करायची गरज नाही। येस, आणि हे बघा छान असं ओबडधोबडच वाटून घेतलेलं आहे। तर कारलं पण छानपैकी वाफवून झालेलं आहे आणि सुरी घालून बघायचं, छान अशी आतपर्यंत गेली, याचा अर्थ कारलं छान वाफळलं गेलंय। चला, वाफवलेली कारली तयार आहेत, मसाला तयार आहेत। मसाल्यात थोडीशी कोथिंबीर घालते आणि हे मिसळून घ्यायचं। चला, आता हे वाफवलेलं कारलं घ्यायचं आणि यात हा मसाला छानपैकी जितका शक्य असेल तितका असा टच्च भरून घ्यायचा। चला, आता कारल्याची भाजी आहे ना 2 पद्धतीने करतात। एक ती भरलेली कारली आहेत, तेलामध्ये ते घोळवून त्याच्यात एक 7-8 मिनिटं शिजवतात, उरलेला मसाला टाकतात, मग ते तुमचं सुकं कारल्याची भाजी झाली। आता आजची कारल्याची भाजी आपण थोडीशी रसरशीत करूयात। तेल तापवलेलं आहे, तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। चला, इथे कांदा छानपैकी असा परतून झाला की यामध्ये घालूयात हा जो सुका मसाला आहे उरलेला, सगळा यामध्ये घालायचा।
सो थोडासा हा पण घालते. हा मसाला आहे ना, हा मसाला एक महिनाभर छान टिकतो, त्यामुळे अगदीच नाही संपला तर डब्यात भरून ठेवा. चला, मसाला मस्त परतून झाला की यामध्ये घालूयात पाणी. तुम्हाला कितपत रसरशीत भाजी करायची त्या अंदाजाने पाणी घाला आणि याला एक उकळी काढून घेऊयात या ग्रेव्हीला. वाह, काय सुंदर रंग आलेला आहे या ग्रेव्हीला. आता यामध्ये ही जी कारली भरून ठेवली आहेत ही घालूयात, झाकण ठेवूयात आणि एक 7 ते 8 मिनिटं मस्तपैकी वाफवून घेऊयात. कारली मस्तपैकी ना यामध्ये वाफवून झालेली आहेत. क्या बात आहे, काय मस्त दिसतात. सुरेख असा सुवास दरवळलेला आहे. यामध्ये आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्त यामध्ये चिंचगूळ घातला, त्यामुळे आंबट गोड तिखट अशी चव येते या कारल्याच्या भाजीला. तुम्ही हवं तर कारली पूर्ण या ग्रेव्हीत कोट करून घेऊ शकता, पण मी मुद्दाम हे सेपरेशन ठेवते, म्हणजे मग खाताना, म्हणजे ते दिसताना एकतर सुंदर दिसतं आणि खातानाही ते व्यवस्थित सर्व करता येतं. म्हणजे खाली बेसला ती ग्रेव्ही आणि वर त्याच्यावर छान हे वाफवलेलं आणि मसाला शिजलेलं कारलं. कशी खायची? पोळी भाकरीसोबत, भातासोबत साईड डिश म्हणून जबरदस्त लागतं. सोपी आणि चमचमीत भरली कारली करण्यासाठी लागणारे साहित्य: 5 छोटी कारली, 1 कप शेंगदाणे, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1 चमचा जिरे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 छोटं चिंचेचं बुटूक, 1 चमचा गूळ, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे तेल, 1 बारीक चिरलेला कांदा, पाणी. कारलं स्वच्छ धुवून घेत देठाकडचा भाग काढून टाकत अशा पद्धतीने चीर देत मधला गर काढून टाकायचा आणि आतल्या बाजूने मीठ लावायचं आणि ही कारली साधारण 10 ते 15 मिनिटं स्टीम करायची. आता शेंगदाणे, सुकं खोबरं, तीळ, जिरं, लसूण, आलं भाजून घेत हे मिश्रण थंड करत चिंच, गूळ, मीठ, संडे मसाला, तिखट घालत मिक्सर मध्ये याची भरड तयार करायची. आता मसाल्यात कोथिंबीर मिसळत कारल्यात हा मसाला भरायचा. आता तेलात कांदा सोनेरी रंगावर परतायचा आणि सुका मसाला आणि पाणी घालायचं आणि भरली कारली घालायची आणि झाकण ठेवत शिजवायची. वर कोथिंबीर घालायची. झाली आपली भरली कारली तयार. सो आज आपल्या सोबत आहे अर्णव वैद्य. अर्णव, तुमचं आजच्या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. सो आज आपण काय बनवतो? गरम मसाल्याची आमटी. पारंपरिक पदार्थ आहे आणि परंपरेनुसार आपण कुठल्याही भागाची सुरुवात उखाणा घेऊनच करतो. फक्त त्या उखाण्यामध्ये त्या पदार्थाचं नाव आलं पाहिजे. प्रार्थना देवा अशी की मिळो मला बायको सुगरण गोमटी, बघून हा व्हिडिओ ज्यातनी बनवतोय गरम मसाल्याची आमटी. मस्त, खूप छान. सो आता सुरुवात करूया. चालेल. काय करतो सगळ्यात आधी? सगळ्यात आधी आपण वाटण बनवायचं आणि त्या वाटणासाठी आपल्याला लागणार आहेत काही मसाले. बडीशेप घेतली आहे, काळे मिरे, लवंगा, दालचिनीचा एक छोटासा तुकडा आहे आणि खडे मसाले जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा तो प्रमाणशीर किंवा प्रमाणबद्ध वापरायचे. एकही मसाल्याचा तुकडा इकडे तिकडे झाला की तो मसाला कडू व्हायची दाट शक्यता असते. तर हीच रेसिपी निवडण्यामागचं काही कारण किंवा काही आठवणी आहेत? आठवणी म्हणजे साधारणतः हा प्रकार मी माझ्या आजोळीत जास्त खाल्लाय. माझी आई स्वतः गुहागरची आहे, तर तिकडे गेल्यानंतर साधारणतः कुठलाही मोठा कार्यक्रम असेल तर तेव्हा जाणं व्हायचं आणि तेव्हा हा पदार्थ हमखास खाल्ला जायचा. तर त्यामुळे त्याच्या आठवणी बऱ्याच आहेत. तर म्हणून मला वाटलं की ही रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचावी. प्रत्येक भागामध्ये आपण काही टिप्स घेत असतो, त्याला आपण सुगरणींचा सल्ला म्हणतो. तर मला तुमच्या पिढीकडून काही हॅक्स असतील तर नक्कीच ऐकायला आवडतील. तर हॅक आता या वाटणाशीच निगडीत आहे. तर कधी जेव्हा आपण वाटण बनवताना कोरडे मसाले असतात आणि त्याच्याबरोबर ओली काहीतरी गोष्ट असते, खोबरं झालं, कांदा झाला, टमॅटो असेल तर टमॅटो झाला, तर तेव्हा कधी कोरडे मसाले आधी वाटून घ्यायचे. म्हणजे तुम्ही ते फूड प्रोसेसरमध्ये करा किंवा पाटावर वंट्यावर करा, कोरडे मसाले आधी वाटून घ्यायचे, त्याची छान पावडर झाली पाहिजे आणि त्याच्यातच मग नंतर त्या सगळ्या ओल्या गोष्टी घालायच्या.
त्याच्यामुळे होतं काय, ते मसाल्यांचे तुकडे तुकडे राहत नाहीत. म्हणजे दाताखाली एखाद्याचं मिरा आलं, लवंग आलं असं होत नाही. व्यवस्थित त्याची पावडर होते आणि ती ह्या सगळ्या ह्याच्यात एकजीव पण व्यवस्थित होते. तर आपण मगाशी भाजून घेतलेले हे मसाले ते सगळ्यात आधी आपण वाटून घेऊ. वा, खमंग असा सुवास दरवळतोय मसाल्यांचा. खूप छान. आता काय करूयात? आता ह्याच्यात लसूण, खोबरं आणि कांदा असं घालायचं. तर आता आपण कांदा जो मगाशी भाजून घेतला होता त्याच्यावर साल शिल्लक असणार आहे थोडं, जे जळलेलं आहे, तर आपण ते काढून घेऊया ना, तर त्याच्याने कडू चव येते आमटीत. म्हणजे आम्ही इथे थोडीशी पूर्वतयारी केली होती, ज्यामध्ये अख्खा कांदा आणि त्याचबरोबर खोबरं हे गॅसवर, म्हणजे गॅसच्या आचेवर अख्खाचा अख्खा कांदा भाजून घेतलेला आहे. आतपर्यंत शिजेपर्यंत साधारणतः तो कांदा भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जमेल तेवढं फक्त हे बाहेरचं जळलेलं साल काढायचं. थोडंफार शिल्लक राहिलं तर काही हरकत नाही, त्याच्याने पण चांगली चव येते. पण खूप जास्त झालं तर कडू चव लागते. म्हणजे यावरून असं लक्षात येतं की घरी तुम्ही खूप सारा स्वयंपाक करत असता, कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या अनुभवातूनच आलेल्या असतात. की आधी गरम मसाला दळला पाहिजे किंवा तो दळल्यानंतरच कांदा घालायचा. कांदा जेव्हा अख्खा आपण भाजतो तेव्हा तो आतपर्यंत भाजला गेला पाहिजे. तर आता आपण ह्याच्यात लसूण, आपण भाजून घेतलेले कांदे, भाजून घेतलेले खोबऱ्याचे तुकडे असं घालून परत एकदा वाटून घेऊ. तर इथे वाटण तयार आहे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं. वाटण इथे आपलं तयार आहे. तर आता पुढे काय करतोय आपण? तर आता आपण आधी कढईत तेल घेतलंय, त्यात मोहरी, जिरं आणि मग त्याच्यात आपण घालणारे डायरेक्ट वाटण. तर आता हे वाटण थोडं परतून घ्यायचंय. त्याच्यात आपण जी लसूण घातलेली ती कच्ची होती, तर त्या कच्च्या लसणीचा तो वास जाईपर्यंत थोडं परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यात आपण घालू आता हळद थोडी आणि थोडा घरचा जो कुठला गोडा मसाला असेल तुमचा तो. म्हणजे आपला जो घरगुती कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकता. काळा मसाला, गोडा मसाला. तर आता याच्यातला कच्च्या लसणीचा वास गेलेला आहे आणि याला एकदम छान सुगंध यायला लागलेला आहे. तर आता आपण ह्याच्यात तिखट घालू आणि लगेच आपण जी मसूर डाळ शिजवून घेतली आहे ती घालू. अच्छा, म्हणजे या आमटीसाठी स्पेसिफिकली आपण मसूर डाळ वापरतो. तूर डाळ किंवा मूग डाळ नाही, मसूर डाळ ती शिजवून घेतली आपण. आणि मसूर जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये अख्खा मसूर पण येतो, त्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. तर ही डाळ आहे, म्हणजे जी केसरी रंगाची डाळ येते ती वापरली आपण इथे. तर चवीनुसार आपण तिखट घातलंय आणि आता त्याच्यात आपण ही शिजवलेली मसूर डाळ घालू. आता ही डाळ घातल्यानंतर त्याच्यात आपण वरनं कांदा आणि बटाटा घालणार आहोत. अच्छा. तर म्हणजे लहानपणीपासूनची माझी ही आठवण म्हणजे तो जो आपण कांदा घालतो तो शिजतो त्याच्यात आणि मऊ होतो एकदम आणि त्याला एकदम अशी छान गोड चव लागते. म्हणजे आमटी कशी आपली मसालेदार आणि तिखट असते आणि त्याच्याबरोबर थोडी एक कॉन्ट्रास्टिंग चव म्हणून तो कांदा असतो. तर आमच्या घरी त्या कांद्यावरनं फार भांडणं होतात की कांदे एकतर आवडतात म्हणून आम्ही घालायचो भरपूर घरी आणि तरी त्याच्यावरनं शेवटपर्यंत भांडणं होत राहायची, कांदा तू घेणार का मी घेणार असं. अच्छा. तर थोडं पाणी घालू ह्याच्यात. ही आपण बटाटे जे आहेत ते कच्चेच घालणार आहोत याच्यात, त्यामुळे बटाटे शिजेपर्यंत हे उकळवायचे. तर आपण हे बटाटे शिजवून घेतले ते घालू आता. आणि बटाटा साली सकटच इथे आम्ही वापरतो. साली सकटच वापरायचं, तर सालीला चांगली चव येते. त्याचबरोबर आपण घालणार आहोत कांदा. आता हा कांदा थोडा मोठा होता म्हणून त्याचे 2 तुकडे केलेत, पण जर तुमच्याकडे छोटे कांदे असतील तर ते अख्खे घालायला हरकत नाही. इव्हन पातीचा कांदा पण चालू शकतो. पातीचा कांदा छोटा तोही चालू शकतो. फक्त एवढीच एक महत्वाची त्याच्यात गोष्ट की कांद्याचे तुकडे हे मोठे पाहिजेत, म्हणजे याच्यात बऱ्याच वेळ शिजल्यानंतर त्याच्या पाकळ्या पूर्ण त्या आमटीत विरघळल्या नाही पाहिजेत, त्या वेगळ्या सेपरेट राहायला पाहिजेत. त्यामुळे साधारणतः मोठे तुकडे घ्यायचे. म्हणजे सांबार बनवण्यासाठी जो कांदा येतो, छोटा कांदा, तो तुम्ही अख्खाच्या अख्खा साल काढून यामध्ये घालू शकता. आणि हे जे खडे मसाले आपण सुरुवातीला भाजून घेतले होते ना, त्याचा जो ताज्या मसाल्यांचा जो सुवास येतो ना, तो खूप छान येतोय या फोडणीमध्ये. आता ह्या आमटीला
एक हलकी उकळी फुटली की आपण त्याच्यात आमसूल आणि गूळ घालणार आहोत थोडं. बऱ्याच लोकांना आमटीत आमसूल आणि गूळ नाही आवडत, पण ह्या रेसिपीसाठी थोडंसं आमसूल आणि त्या आमसुलाचा आंबटपणा घालवायला जेवढा लागेल तेवढाच थोडं गूळ घाला. तर आता आपण बघतोय आमटीला उकळी फुटलेली आहे, तर मग आपण त्याच्यात एवढ्या आमटीसाठी 2 आमसुलाच्या पाकळ्या खूप झाल्या. तर या 2 आमसुलाच्या पाकळ्या आणि त्याच्याबरोबर थोडा गूळ. आता गुळाचा अंदाज तुम्हाला स्वतःच घ्यायला लागेल, कारण काही काही ठिकाणचं गूळ जास्त गोड असत, काही काही ठिकाणचं कमी. तर तुमचा घरचा गूळ जेवढा गोड असेल त्याच्या अंदाजाप्रमाणे घाला. तर इकडे मी साधारणतः 2-2.5 चिमूट हा गूळ घालतोय. आणि मला असं वाटतं ना, पाक ही कला आणि शास्त्र पण आहे. तर डाळी खाल्ल्या ना की बऱ्याचदा पित्ताचा त्रास होतो आणि आमसूल हे पित्त कमी करण्यासाठी बऱ्याचदा वापरलं जातं. सो ते एक कारण असतं की बऱ्याचदा आमटी किंवा डाळींचे प्रकार करताना त्यामध्ये आमसुलं असतात. आमसूल आणि गुळाचा वापर केला. तर आता साधारणतः कांदे आणि बटाटे पूर्ण शिजेपर्यंत ही आमटी उकळवायची आणि शक्यतो ह्याच्यावर झाकण ठेवू नका. आटली थोडी आमटी तर पाणी घालून परत उकळा, कारण ही जेवढी जास्त उकळतो तेवढा त्या मसाल्यांचा फ्लेवर जास्त येतो. म्हणजे साधारणतः ज्या दिवशी ती आमटी केलेली असते त्याच्यापेक्षा पुढच्या दिवशी ती खायला जास्त चांगली लागते. खूप छान सुगंध दरवळलेला आहे या गरम मसाला आमटीचा. मेन म्हणजे ते ताजे मसाले जे वापरले त्याचं मिश्रण खूप छान झाली. ऑलमोस्ट झाली. म्हणजे आपण आता बटाटा आणि कांदा तो शिजला असेल तर ही आमटी झाली. तर आता आपण बटाटा बघू फोर्कनी. तर हा फोर्क त्याच्यात घुसवल्यावर एकदम आरामात तो आत गेला पाहिजे. तो जातोय म्हणजे बटाटा शिजलेला आहे आपला. आणि कांद्याला फोर्कची गरज नाही, कांदा तर डोळ्यांनी बघूनही आपल्याला कळेल कलरवरून. तर साधारणतः इकडं आपण कांदा घेतला तर असं व्यवस्थित ट्रान्सपरंट झालेला आहे हा कांदा. असा ट्रान्सपरंट झाला की कांदा शिजला आणि बटाट्याला आपण फोर्कनी बघितलं शिजलेल्या आहेत आता. त्यामुळे आपली ही आमटी झालेली आहे. खूप छान दिसते आमटी अर्णव, आणि मनापासून धन्यवाद. आज थँक्यू. तुमच्या बिझी शेड्यूलमधून मुख्य म्हणजे असं म्हणतात ना की युवा पिढीला किंवा येत्या पिढीला आळस असतो या सगळ्या गोष्टींचा, तर तो कुठेही आळस मला दिसला नाही. उलट मला त्यातलं शास्त्रशुद्ध आपण एक नॉलेज म्हणतो. म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना, आमच्या पिढीने त्या गोष्टी ब्लाइंडली फॉलो केलेल्या असतात. पण आत्ता जे चर्चा झाली तर ते वाटण, त्याची प्रोसेस किंवा हा मसाला वाटताना खडे मसाले आधी त्याची पूड करून घ्यायची, मग त्यामध्ये ओलं जिन्नस घालायचं. तर हे सगळं खूप शास्त्रशुद्ध आहे असं मला वाटतं, की विचार करून थॉट प्रोसेस लावून ते शिकलेले पदार्थ आहेत. तुम्हीही या पदार्थ किंवा रेसिपीज ट्राय करून बघा. कोकण विशेष गरम मसाला आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा बडीशेप, 5 ते 6 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 1 चमचा खसखस, कांदे, 3 ते 4 लसूण पाकळ्या, सुकं खोबरं, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 कप मसूर डाळ, पाणी, 1 चिरलेला बटाटा, मीठ, 2 आमसुलाच्या पाकळ्या, चवीनुसार गूळ. बडीशेप, काळी मिरी, लवंग, दालचिनी, खसखस भाजून घेत वाटून घ्यायचे. आता गॅसवर भाजून घेतलेल्या कांद्याची सालं काढायची. आता लसूण, भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं पण मसाल्याबरोबर वाटून घ्यायचं. आता गरम तेलात मोहरी, जिरं आणि तयार केलेला मसाला परतायचा. आता यात हळद, गोडा मसाला, तिखट आणि शिजवलेली मसूर डाळ घालायची आणि यात बटाटा, कांदा, मीठ, आमसूल आणि गूळ घालायचं आणि उकळी काढायची. झाली आपली कोकण विशेष गरम मसाल्याची आमटी तयार. आणि सणामध्ये म्हणजे नारळाची वडीपासून ते उकडीच्या मोदकापर्यंत, चटणीपर्यंत कुठला एक घटक सगळ्यात जास्त वापरात येतो, तो म्हणजे ओल्या नारळाचा चव. तर आज आपण हा ओला नारळ कसा सोप्या पद्धतीने फोडायचा आणि खोवायचा किंवा तो तयार करायचा हे बघणार आहोत. सो नारळ आहे, याचा अर्थातच शेंडीचा भाग आपण काढून घेतो किंवा हे वरचं जे आवरण आहे ते काढून घेतो. खरं घरी करायची अजिबात गरज नाही आहे, दुकानदार करून देतात, पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून करते. इन केस तुमच्याकडचे दुकानदार तितके कोऑपरेटिव्ह नसतील
आणि तुम्हाला हे सगळं असं घरी करून आणूनच करावं लागत असेल तर हे असे वरचं काढून घ्यायचं. तर या नारळाला कोंब आलेला आहे. सो आता माझ्याकडे दुसरा नारळ आहे त्यामुळे मी तो फोडणार आहे. कोंब आलेला नारळ मी शक्यतो पाण्यात ठेवते. त्याला छान पानं यायला सुरुवात झाली 2-1 फुटाची झाली की मग जिथे मला असं वाटतं की जिथे लावणं गरजेचं आहे तिथे जाऊन त्याचं झाड लावते. शक्यतो मी हे मोड तोडत नाही कारण ते ग्रो व्हायचा प्रयत्न करते, जगायचा प्रयत्न करते. सो हे ॲज इट इज प्लांट करते मी. आता हा नारळ बाजूला ठेवला आणि दुसरा नारळ घेतला. याच्या शेंड्या काढून घेतलेल्या आहेत. सो नारळाला ना शेंडीचा जो वरचा पोर्शन असतो त्याच्या खाली असे 3 डोळे असतात. सो मी शक्यतो काय करते ना हे हलकंसं प्रेस करून यातलं पाणी काढून घ्यायचा प्रयत्न करते. म्हणजे काय होतं ना नारळ फोडताना त्यातलं पाण्याचा वाया नाही जात किंवा अपव्यय होत नाही. सो हे 3ही डोळे ओपन अप करून घ्यायचे. आता हे छानपैकी असे 3ही डोळे ओपन अप केलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकाल. आता हे छान ओपन अप झाले की एक ग्लास घ्यायचा आणि या ग्लासमध्ये या नारळातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं म्हणजे पाणी वाया जात नाही. चला आता इथे बऱ्यापैकी सगळं पाणी काढलेलं आहे. आता पुढे काय करायचं, नारळाला आहे ना पाणी घ्यायचं आणि पाण्याने असं एक मध्यभागी एक लाईन करून घ्यायची क्रिएट. मला माहीत नाही हे कितपत तुम्हाला व्हिजिबल दिसतंय पण अशी एक एकसारखी लाईन मारली की नारळ बरोबर मध्यभागी 2 भागात त्याचे तुकडे होतात. ही अशी लाईन अटॅच करून घ्यायची सगळ्या बाजूने. बोला गणपती बाप्पा मोरया. परफेक्ट 2 पीसेस झालेले आहेत. आणि आता इथे माझ्याकडे ही खवणी आहे. खवणी नसेल तर तुम्ही विळीवरही नारळ खोवू शकता. आज आपण ना 1 किलो वाटाणा घेऊन त्याच्या प्रमाणामध्ये म्हणजे जास्त लोकांसाठी उसळपाव कसा बनवायचा ते बघतोय. साधारणपणे 8 ते 10 लोकांसाठी हा उसळपाव पुरेसा होतो. तर इथे मी 4 लिटरचा कुकर घेतलेला आहे. 4 पेक्षा जास्त आहे, 4.5 ते 5.5 लिटरचा. यामध्ये घालूयात सगळ्यात आधी जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. 250 ग्रॅम हा कांदा आहे बारीक चिरलेला. इथे आपला कांदा छान परतून होतोय तोवर आपण याला लागणारं वाटण तयार करून घेऊयात. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी मी घालते बेसला डाळवं 1/2 कप. डाळवं कशासाठी की एकतर तुम्ही बेसनही वापरू शकता हे परतताना, पण डाळव्यामुळे काय होतं ना याला ना या रश्श्याला किंवा ग्रेव्हीला एकसंधपणा येण्यासाठी छान मदत होते. डाळवं नसेल तर कांदा परतत असताना कांदा परतून झाला, खोबरं त्यातलं वाटण परतून झालं की त्यामध्ये तुम्ही 2 चमचे बेसन घालू शकता. आता इथे घेतल्यात मी 15 हिरव्या मिरच्या, 100 ग्रॅम ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर, अर्धी जुडी कोथिंबीर घेतली. पाणी घालायचं आणि याचं छान असं सरसरीत वाटण तयार करून घ्यायचं. आणि हे छान सरसरीत असं वाटण तयार आहे, तुम्ही बघू शकाल. आणि त्याचसोबत कांदाही व्यवस्थित असा परतून झालेला आहे. हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. इथे ना मी 100 ग्रॅम तेलाचा वापर केला आहे. तर यामध्ये घालूयात हे सगळं वाटण आणि 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता मसाले खरं काही घालायची गरज नाही, तरी पण थोडे घालते मी. हळद घालूयात अर्धा चमचा, धणेपूड 1 मोठा चमचा, 1 चमचाभर लाल तिखट आणि गोडा मसाला. आता हे 2 मिनिट मसाले एकत्र शिजवून घेऊयात. आता हे मसाले मस्त असे एकजीव झालेले आहेत, सुवासही जबरदस्त येतोय. आता इथे आपण घालूया ताजा वाटाणा. तर इथे पातेलभर ताजा वाटाणा आहे, हा पाण्यामध्ये ठेवलाय जेणेकरून त्यामध्ये जर काही कीटकनाशक असतील तर तेही निघून जाते.
तर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. चांगलं ना हे परतून घेऊयात. यामध्ये घालूयात पाणी. आता झाकण लावते आणि मध्यम आचेवर 20 मिनिटं हे छान वाफवून घेणार आहे. शिट्टी काढायची असेल तर मीडियम हीटवर 2 शिट्ट्या तुम्ही काढून हा वाटाणा शिजवून घेऊ शकता. आता चेक करूयात. वा, तुम्ही बघू शकाल जबरदस्त दिसतेय. छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. रंग जबरदस्त आहे. आता जसं मी तुम्हाला म्हणाले, आता ही खूप दाटसर आहे कारण आपण हे शिजवताना पाणी कमी घातलं होतं कारण ते कुकरमधून ओसंडून वाहू नये म्हणून. आता काय करते, गॅस मिक्स करते सुरू आणि यामध्ये घालते मी गरम पाणी. जवळपास अर्धा लिटर मी इथे गरम पाणी आता घातलंय आणि ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आणि आता याला एक उकळी काढून घेऊया. मस्त असे उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आपली मस्त असे झणझणीत तर्रीदार रस्सेदार मटार ताजा वाटाणा उसळ बनवून तयार आहे. आता ही कशी खायची, ही पाव बरोबर सर्व करतात. सोबत कांदा, शेव वगैरे वगैरे असतं. पावसाळा स्पेशल मटार उसळपाव करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप तेल, 1 मोठा चमचा जिरं, कढीपत्ता, 250 ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, 100 ग्रॅम खवलेलं ओलं खोबरं, पाव कप पंढरपुरी डाळवं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 15 हिरव्या मिरच्या, अर्धी कोथिंबिरीची जुडी, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा गोडा मसाला, 1 किलो मटारचे दाणे, चवीनुसार मीठ, पाणी. जिऱ्याच्या फोडणीत कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगावर परतायचा. आता वाटण करण्यासाठी डाळवं, लसूण, हिरव्या मिरच्या, ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर घालून सरसरीत वाटण तयार करायचं. आता कांद्यात हे वाटण घालायचं आणि व्यवस्थित परतून घेत यात हळद, धणेपूड, तिखट आणि गोडा मसाला घालायचा आणि हे एकत्रित शिजवून घ्यायचं. आता यात मटार घालायचा, त्यावर चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालायचं आणि मध्यम आचेवर साधारण 20 मिनिटं शिजवून घ्यायचं. आता यात गरम पाणी घालून एक उकळी काढायची. झाला आपला पावसाळा स्पेशल मटार उसळपाव तयार. आज आपण मस्त स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी कशी बनवायची ते बघणार आहोत. फटाफट ही पाणीपुरी तयार होते आणि नो फेल रेसिपी आहे. अचूक प्रमाणासहित ही रेसिपी आज कशी बनवायची ते बघतोय. तर सगळ्यात आधी गोड पाणी कसं बनवायचं ते बघूया. तेही अगदी सोप्या पद्धतीने. 1 कप इथे मी चिंच घेतलेली आहे. आता चिंचेत काय होतं ना, कचरा असतो, सो त्याच्यात बिया असतील, टरफल असतील, तर ती काढून वेगळी करून घ्यायची. आता यात पाणी घालून शक्यतो आहे ना 2-3 वेळा धुवून घ्यायची काय, आणि मग पुढे काय करायचं ते बघूया. आता चिंच स्वच्छ धुवून झाली की यामध्ये 1.5 कप गूळ घालायचा. 1 कप चिंच आहे तर 1.5 कप गूळ इथे लागणार आहे. यामध्ये पाणी घालायचं, खूप पाणी नाही घालायचं, जस्ट हे सोक होईल इतकं. झाकण लावायचं आणि 1 शिट्टी काढून घ्यायची. या प्रोसेसमुळे काय होतं ना, एकतर चिंच छान शिजली जाते आणि त्याचसोबत चटणीला कोळ भरपूर प्रमाणात निघतो. त्यामुळे शक्यतो 1 शिट्टी काढून शिजवून घेऊया. इथे ना ही चिंच छान शिजवून घेतली मी. वा वा वा, एकदम सॉफ्ट होते, मऊ होते, छान शिजली जाते. आता हवं असेल तर मॅशरने तुम्ही हे मॅश करून वापरू शकता, पण मी हे सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. चिंच गुळाचं जे पाणी आहे हे मिक्सरमध्ये छान याची प्युरी तयार करूयात. हे असं केल्यामुळे काय होतं ना की एकतर पाणी छान होतं, चिंच अजिबात वाया नाही जात, त्यातला कोळ अजिबात वाया नाही जात. चला आता हे व्यवस्थित गाळून घेऊयात. चला तर मग हा चिंचेचा कोळ छान मी गाळून घेतलेला आहे
आता तरी पण थोडासा पल्प राहिला होता, त्यात पुन्हा पाणी मिसळून हे इतकं आणखी ॲडिशनल पाणी यामध्ये ॲड झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकाल छान असं दाटसर झालं. तुम्हाला लागलं तर थोडं पाणी ॲड करून हे पातळ करू शकता, पण ही कन्सिस्टन्सी माझ्यासाठी परफेक्ट आहे. आता यामध्ये घालूयात लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळं मीठ. हे सगळे मसाले गरजेचे आहेत या चटणीसाठी. आता हे मिक्स करूयात. आता हवं असेल तर तुम्ही हे पुन्हा थोडं शिजवून घेऊ शकता, पण अजिबात गरज नाही आहे. हे एक अर्धा पाऊण तास ठेवलं ना की हे मसाल्याची चव छान मुरते या पाण्यात. आणि हे आंबट गोड चटपटीत असं चिंचेचं गोड पाणी पण बनवून आहे तयार. गोड पाणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप चिंच, 1.5 कप गूळ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा काळं मीठ, चवीनुसार मीठ आणि पाणी. चिंच स्वच्छ धुवून त्यात गूळ आणि पाणी घालून 1 शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायची. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून गाळून घ्यायची. त्यात तिखट, जिरेपूड, चाट मसाला, काळं मीठ मिक्स करायचं. झालं आपलं गोड पाणी तयार. आता काही जणांना ना पाणीपुरीमध्ये बटाटा घालून खायला आवडतं, तर काही जणांना रगडा. मला रगडा घालून बनवलेली पाणीपुरी जाम आवडते. सो इथे काय केलं, अर्धा कप पांढरा वाटाणा घेतला, स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातला होता. तुम्ही बघू शकाल छान असा टपोरा फुगलेला आहे. तर यामध्ये घालूयात हळद. हळद घालूनही मिसळून घेऊयात आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर एक 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे हा रगडा बनवून तयार होतो. रगडा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप पांढरे वाटाणे, पाणी, चवीनुसार मीठ. पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घ्यायचे. आता त्यात हळद घालून 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवायचे आणि मॅश करून त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं. झाला आपला रगडा तयार. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी काय करायचं, तर त्याचं प्रमाण सांगते. 1 कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. यामध्ये घालूयात पाव कप मैदा आणि मीठ चवीपुरतं. तर हे मिसळूयात. आता हे छान मिसळून झालं की यावर गरम तेलाचं मोहन घालायचं. तर मी नेहमी सांगत असते, कुठलाही पदार्थ जेव्हा खस्ता करायचं असतं तेव्हा थंड तूप किंवा थंड तेलाचं मोहन घालायचं, पण जेव्हा कुठलाही पदार्थ तुम्हाला कुरकुरीत हवा तेव्हा गरम तेलाचं मोहन घालायचं. गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे एकतर पुरी छान कुरकुरीत बनतात आणि त्याचसोबत त्याला जो असा छान पातळ पापुद्रा आला पाहिजे, तो पापुद्राही खूप सुरेख येतो. आता हे तेल रव्याला आणि मैद्याला कोट करून घ्यायचं. पीठ मळायची गडबड नाही करायची. सगळं पीठ असं ब्रेड क्रम सारखं क्रमली झालं पाहिजे. आता यात थोडं थोडं पाणी घालूयात. आणि याचा घट्ट गोळा करायचा, सैल गोळा अजिबात करायचा नाही. जरा जरी हे सैल झालं ना पीठ, तर तुमच्या पुऱ्या मऊ पडणार आणि अजिबात कुरकुरीत तर खस्ता राहणार नाही. त्यामुळे पाण्याचा वापर अगदी बेताने करायचा. इथे हे पीठ आहे ना छानपैकी असं मळून मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल एकदम घट्टसर झालेलं आहे हे. आता या स्टेजला हे जे तडकाकडीतलं थोडंफार तेल आहे, हे तेल याने कोट करूयात तेलाने. यावर झाकण ठेवून एक 15 मिनिटं मुरण्यासाठी हे बाजूला ठेवूया. आता पाणीपुरीचं तिखट पाणी बनवण्यासाठी 2-4 लसूण पाकळ्या घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. एक आल्याचा तुकडा टाकायचा. तुम्हाला कितपत तिखट हवं त्या अंदाजाने हिरव्या मिरच्या घालायच्या. पुदिन्याची पानं साधारण अर्धा कप, 1 कप कोथिंबीर आणि यामध्ये सुके मसाले पण घालूयात. 1 चमचा मोठा चमचा जिरपूड, पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीपुरतं साधं मीठ. आता पाणी न टाकता आधी याची पेस्ट तयार करायचा प्रयत्न करूया. आहा हा, काय कमाल दिसतंय.
आणि असं मस्त चटपटीत त्या चटणीचा सुवास दरवळलेला आहे. आता थोडंसं पाणी घालून हे पुन्हा थोडं जितकं शक्य असेल तितकं बारीक करून घेऊयात. क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल काय सुंदर मिश्रण हे तयार झालेलं आहे. कमाल. आता चटणी तर तयार आहे. आता थंडगार असं पाणी बनवण्यासाठी थंडच पाणी घेते मी बाउलमध्ये. यामध्ये ही मिक्सर मधली जी चटणी आहे ही सगळी चटणी काढून घेऊयात. वा, पाण्यात टाकल्या टाकल्या काय रंग याचा खुलतोय. परफेक्ट असं ठेल्यावर मिळतं ना पाणीपुरीचं पाणी, तसं जबरदस्त. चला आता पुऱ्या तयार करायला घेऊयात. तिखट पाणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा कप पुदिन्याची पानं, 1 कप कोथिंबीर, 1 मोठा चमचा जिरेपूड, पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि थंडगार पाणी. आता लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, जिरेपूड, काळं मीठ आणि चवीप्रमाणे साधं मीठ घालून हे मसाले कोरडे वाटायचे आणि नंतर पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करायची आणि थंड पाण्यात मिसळायची. झालं आपलं तिखट पाणी तयार. आता हे पीठ आहे ना छानपैकी मुरलेलं आहे. आता हे पीठ मुरलं की हलकसं मऊ होतं, म्हणून मळताना शक्यतो घट्ट मळायचं. बघा छान एकदम घट्टसर मळलं गेलेलं आहे. आता यातून आहे ना एक लिंबा एवढा बॉल घ्यायचा, चेंडू करून घ्यायचा किंवा लिंबापेक्षा थोडा मोठा आकाराने. हा गोळा आहे ना एकसारखा करून घ्यायचा आणि जितकी शक्य असेल तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची, चपाती लाटून घ्यायची. पण अगदीच पातळ पण नाही ठेवायची, कारण त्याला पापुद्रा पण सुटला पाहिजे. म्हणजे असं नको व्हायला की आपल्याला पापडी नाही करायची, आपल्याला पुरी करायची. त्यामुळे हलकसं जाडसर आपल्याला हे ठेवावं लागेल. तेल बिल काहीच लावायची गरज नाही. तुम्ही बघू शकाल छान हे लाटलं जातंय. आता एक लहानशी वाटी घ्यायची किंवा झाकण घेतलं बरणीचं तरी चालेल आणि याच्या अशा पुऱ्या काढून घ्यायच्या. हे बघा हे छान पातळ आहे पण हलकसं जाडसर पण ही पुरी ठेवलेली आहे. आता ही काढूयात एका प्लेटवर. तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घेते. पुऱ्या तळताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं. हाय हीटवर तेल गरम करून घ्यायचं, पण लो टू मीडियम हीटवरच तेलाची आच ठेवायची. खूप हाय हीटवर पुऱ्या तळल्या ना तुम्ही तर मग नंतर माझ्या नावाने कंप्लेंट कराल, मधुरा आम्ही केल्या तेव्हा पुऱ्या फुगल्या, कुरकुरीत होत्या, पण थोड्या वेळाने त्या मऊ झाल्या. म्हणून प्रत्येक पुरी आपल्याला पुरेसा वेळ तळून घ्यायची आहे. हे बघा छान टम्म फुगतात. 2-2 मिनिट तरी एक बाजू छान तळली गेली पाहिजे. वा काय बात. आणि सारखी पुरी आहे ना पलटून 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 तळायची नाहीये. जाऊ दे पुरेसा वेळ, छान ती तळून जाऊ दे. त्याचा खालचा जो बेस आहे आणि मग उलटवून त्याचा पापुद्रा. तुम्ही सारखी अलट पलट करून तळली ना ती पुरी तेलकट होईल. त्यामुळे छान त्याला पुरेसा वेळ द्या. लो टू मीडियम हीटवर छान त्याला सोनेरी रंग येऊ देत, थोडा वेळ जाऊच देत रादर. आता एक बाजू आहे ना या पुऱ्यांची छान तळून झालेली आहे. आता उलटूयात. वा काय परफेक्ट रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकाल. आणि अजिबात जवळपास मी 2 मिनिट ही बाजू तळलेली आहे. अजिबात उलटवायची गडबड केलेली नाही. आणि आता ही बाजू देखील 2 ते 3 मिनिटं छान तळून घेणार आहे. अजिबात पाणीपुरीच्या पुऱ्या तळताना हीट वाढवायची नाही, हाय हीटवर करायचं नाही, लो टू मीडियम हीटवरच करायचे आहेत, जसं आपण दिवाळीचं तळण करतो तसंच. चला आता या टमटमीत फुगलेल्या पुऱ्या काढून घेऊयात. काहीच्या पापडी झालेल्या आहेत, हरकत नाही, पण मॅक्सिमम फुगलेल्या आहेत. पाणीपुरी म्हणलं ना की विषय संपला.
ते असं दाखवायचं असतं, म्हणजे खायचं आणि एन्जॉय करायचं असतं, काही वर्णन करायची गरज नाहीच. आता इथे पुरी बघा, तुम्हाला म्हणलं की नाही, ही पुरी आहे ना खाताना टाळ्याला खरवडणार नाही. छान असा पापुद्रा आलेला आहे, मस्त. हा हा हा. चला, बोलण्यात वेळ घालवा ना काही अर्थ नाही. पाणी असं ना पुरीतून दिसलं पाहिजे, हिरवं पाणी. याचा अर्थ आपल्या पोऱ्या जमून आलेल्या आहेत. कांदा शेव काही गरज नाही आहे खरं, पण टाकते आता आहे म्हणून. काय वाह. पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक रवा, पाव कप मैदा, तेल, चवीनुसार मीठ आणि पाणी. रवा, मैदा आणि चवीप्रमाणे मीठ एकत्र करून यावर गरम तेलाचं मोहन घालायचं आणि पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं. आता या पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि 15 मिनिटं झाकून ठेवायचा. आता 15 मिनिटांनंतर पुन्हा एकदा मळून लहान लाट्या करून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आणि तेलात दोन्ही बाजूंनी मंद ते मध्यम आचेवर तळायच्या. आता पुरी फोडून घ्यायची, त्यात रगडा भरून गोड पाणी आणि तिखट पाणी घालायचं. वरून कांदा आणि आवडीप्रमाणे शेव घालायची. झाली आपली पाणीपुरी तयार.